आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. गौरीने असं करायला नको होतं. आई म्हणून वावरत असते ना ती, मग तिला कळायला हवं एका आईचा तिच्या मुलासमोर होणारा अपमान इतकी वाईट गोष्ट जगात कुठलीच नाहीये. मलाही याच त्रासाला सामोरं जावं लागलंय. माझा स्वतःचा मुलगा ज्याला मी जन्म दिलाय माझा सतत अपमान करत असतो, पण त्याला तो तरी काय करणार ग. त्याला लहानपणापासून हेच सांगण्यात आलं की त्याची आई खूप वाईट आहे. तुला सांगते देविका, लहानपणी मुलांना जे सांगितलं जातं ना ते कायम स्वरूपी त्यांच्या मनात राहतं. बघ ना, रुद्रला त्याच्या खऱ्या आईचं महत्वच राहिलेलं नाहीये. साधं विचारतही नाही ग तुम्हाला. पण मला नाही वाटत गौरी असं काही करेल. बिट्टीच्या मनात असं काही भरवण्याचा प्रयत्न नाही करणार ती. देविका, अगं तुला वाटतं तितके समजूतदार नाहीये गौरी. आपल्याला जे कळतं ते तिला कळेलच असं नाहीये. अगं शिकलेली नाहीये ती. तुला माहितीये ना, गौरी मेड होती आमच्याकडे, आणि एज्युकेशनच नसेल ना तर सारासार विचार कसा करता येईल तिला. माझ्या रुद्रला ना कधी ना कधी या सगळ्या गोष्टींचा त्रास होणार आहे. देविका, तू समजूतदार आहेस, गुणी आहेस. तू प्लीज राग धरू नकोस. हवं तर मी तुझे हात जोडून माफी मागते. गौरीलाही सांगते तुला सॉरी म्हणायला. पण प्लीज तू राग धरू नकोस अगं, आणि स्वतःला त्रास तर अजिबात करून घेऊ नकोस. गैरसमज करून घेऊ नकोस. हं प्लीज, तू सगळं नीट सांभाळून घेशील ना. प्लीज सगळं सांभाळून घे.